नमस्कार, डिजिटल पुणे न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये कॉकरोच जनता पार्टीतर्फे मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे। कॉकरोच जनता पार्टीनं जो नीटचा पेपर फुटलेला होता त्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आहे आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असतील किंवा जनता असेल या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे। खरं तर 6 तारखेला देखील दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती देखील नीट पेपर फुटीच्या विरोधामध्ये आंदोलन झालं होतं आणि यांच्या प्रमुख काही मागण्या आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची देखील मागणी आहे। नेमकं आपण आंदोलनामध्ये सहभागी झालात, नेमकी आपली काय मागणी आहे? मागणी तीच आहे की केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी आणि त्यांचा राजीनामा द्यावा। कारण आतापर्यंत इतके सगळे घोटाळे होत आहेत, म्हणजे स्पेसिफिकली शिक्षण क्षेत्रात इतके पेपर फुटतात तरी पण काहीच त्याच्यावर ऍक्शन घेतली जात नाही। आणि जर त्यांनी राजीनामा दिला तर याचा अर्थ असं होईल की ते आपली दखल घेतील कुठेतरी आणि त्यांना यावेळी दखल घ्यावीच लागेल। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आंदोलक सहभागी झालेले आहेत। तर नेमकं या आंदोलनाचं यश जे आहे, आंदोलन केल्यामुळे नेमके आपले प्रश्न मार्गी लागतील असं आपल्याला वाटतं का? नाही, आंदोलन केल्यामुळे सगळं सॉर्ट थोडी होणार आहे। त्यांनी जर राजीनामा दिला तर तो एका प्रकारे आपला विजय म्हणू नाही शकत, पण ॲटलिस्ट आपल्याला तेवढं समाधान असेल की आपण जे प्रश्न विचारतोय त्याची त्यांनी कुणीतरी दखल घेतली आणि राजीनामा दिला, पण त्याने सगळे प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होणार नाही। आणि अभिजित दीपके CJP हे फक्त माध्यम आहे या आंदोलनासाठी। आपली नेमकी सरकारकडे काय मागणी आहे? आता सध्या तरी त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे। आपण जर बघितलं तर आंदोलकाची अशी भूमिका आहे की लोकांच्या प्रश्नाची जबाबदारी ही सरकारने घेतली पाहिजे।